नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वकर स्वच्छता मोहीम शनिवारपासून ठाण्यात सुरू झाली आहे. या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती झाडू घेऊन रस्त्यांची सफाई करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिणगारे आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्यासह सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी हाती झाडू घेऊन रस्ते सफाईसाठी झाडून कामाला लागल्याचं चित्र होतं. आपले घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, तसेच ठाणे निरोगी होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभरात सर्वकर स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल असंही ते म्हणाले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे ते दिवा या शहरात एकूण 9 प्रभाग समित्या आहेत. त्या सर्व प्रभाग समिती क्षेत्रात सर्वकर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात शनिवारी वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक 22 मधून झाली. शनिवारी सकाळपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिणगारे, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, माजी लोकप्रतिनिधी, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक मोहिमेमध्ये सहभागी झाले. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला हातमोजे घालून जलवाहिनी हाती घेतली आणि रस्ते पदपथलगतच्या भिंती धुण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रस्ते साफसफाईसाठी हातामध्ये झाडू घेतला. मुख्यमंत्र्यांच्या हाती झाडू आल्याने महापालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिणगारे आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनीही हाती झाडू घेऊन रस्ते झाडलोट करण्यास सुरुवात केली. या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. येथे भजनी मंडळांचीही उपस्थिती होती, त्यामध्येही ते सहभागी झाले. नवीन वर्षाचं स्वागत आपण करूया, परंतु वर्षाच्या समारोप प्रसंगी एक अभियान आपण सुरू केलेलं आहे, डीप क्लिनिंग ड्राईव्ह. हे अभियान मुंबईतून सुरू झालं. आज ठाण्यामध्ये त्याला सुरुवात होते आहे. आज जवळपास 5000पेक्षा जास्तीचे आज स्वच्छता दूत या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थाने यामध्ये महापालिका आयुक्तांनी एक चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे. एक मोठा विभाग घ्यायचा आणि इतर विभागातले कर्मचारी आणि मॅनपॉवर मशिनरी इकडे आणायची आणि त्यांनी त्याप्रमाणे आज पाहिलं आहे की पहिले रस्ते स्वच्छ केले जातात झाडूने, त्यानंतर रस्त्यावरची माती ब्रशनी केली जाते, स्क्रबिंग केलं जातं आणि त्यानंतर प्रेशर पाईपने पाणी मारलं जातं. अशा प्रकारची संकल्पना आहे आणि त्यामुळे आजच्या या अभियानामधून हे अभियान आजपासून 24 फेब्रुवारीपर्यंत हे सुरू राहणार आहे. विभागामध्ये अशा प्रकारची मॅनपॉवर मोबिलाईज करून, मशिनरी मोबिलाईज करून त्या भागामध्ये रस्ते, फुटपाथ, आतली गटारं, फुटपाथची गटारं, नाले, पब्लिक टॉयलेट, अंतर्गत रस्ते, अंतर्गत पायवाटा, गल्ल्या हे सर्व यामध्ये स्वच्छ होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी मेडियनमध्ये वृक्षारोपण करायचं आहे, वृक्षारोपण ज्या ज्या ठिकाणी ग्रीन कवर तयार करण्याची संधी आहे तिकडे ग्रीन कवर तयार करायचं आहे. अर्बन फॉरेस्ट तयार करायचं आहे. पोल्युशन कमी करण्यासाठी जे जे काही वापरायचं आहे त्याचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.
पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बदलत्या हवामानाने वाढले आजार, सर्दी, ताप, खोकल्याने ठाणेकर बेजार. सिव्हिल रुग्णालयात 2 महिन्यात 984 रुग्णांची नोंद. बदललेले वातावरण, वाढते धुके, सकाळी वाढलेले धुळीचे प्रमाण, वाढते प्रदूषण यांसारख्या कारणामुळे सर्दी, ताप, खोकल्यांचे रुग्ण वाढले आहेत. 25% रुग्णांमध्ये वाढ झाली असून 2 महिन्यात ठाणे महानगरपालिका हद्दीत 17,325 रुग्ण तर सिव्हिल रुग्णालयात 984 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 195 रुग्ण या आजारांनी सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. ठाणे महानगरपालिका आरोग्य केंद्राबरोबर खासगी क्लिनिक आणि सिव्हिल रुग्णालयात दररोज सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. या रुग्णांना 5 ते 6 दिवसांचा औषध गोळ्यांचा कोर्स दिला जातो, तर त्रास जास्त असणाऱ्या सिव्हिल रुग्णालयात 3 ते 7 दिवस दाखल करून घेतलं जातं, अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे. ठाणे महानगरपालिकेतील बदलत्या हवामानाने वाढलेले आजार, सर्दी, ताप, खोकल्याने ठाणेकर बेजार झालेत. 30 आरोग्य केंद्रामध्ये 17,325 रुग्ण 2 महिन्यात या आजारांचे आढळले असून त्यांना उपचार देण्यात आले आहेत. कळवा रुग्णालयात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. 3,686 इतक्या रुग्णांची तपासणी कळवा रुग्णालयात झाली. त्यापाठोपाठ लोकमान्य येथील आरोग्य केंद्रामध्ये 2,907 इतक्या रुग्णांची नोंद झाली. 30 पैकी 7 आरोग्य केंद्रात मात्र एकाही रुग्णाची नोंद झाली नसल्याने ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कळवलं आहे. सिव्हिलमध्ये नोव्हेंबर-डिसेंबर एकूण 984 रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 155 रुग्ण दाखल झाले होते, तर बाह्य रुग्ण विभागामध्ये 789 रुग्णांची नोंद झाली. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर
ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. 31 डिसेंबर रोजी ठाण्यातील हॉटेल बार सुरू राहणार. ठाणे हॉटेल असोसिएशनने 13 डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की अनधिकृत धाबे व दारू विक्रीच्या विरोधात 31 डिसेंबरपासून हॉटेल बार बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर आता ठाणे हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी सल्लागार आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना आदेश देण्यात आले व ते अनधिकृत मद्यविक्री धाबे बंद करण्यात आले. तर त्याबद्दल आज ठाणे हॉटेल असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रताप सरनाईक यांचे आभार व्यक्त केले. 31 डिसेंबरपासून पाळण्यात आलेला बंद मागे घेत असून 31 डिसेंबर रोजी पुढेही ठाण्यातील हॉटेल बार सुरू राहणार असं याविषयी अधिक माहिती उद्योजक व मुख्य सल्लागार व सदस्य रत्नाकर शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सदर पत्रकार परिषदेला ठाणे शहर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष UD शेट्टी, उपाध्यक्ष रघुनाथ शेट्टी, उपाध्यक्ष राघवेंद्र शेट्टी, खजिनदार प्रशांत शेट्टी, सेक्रेटरी रघुनाथ रॉय व इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते. त्यांनीही यावेळी आपली भूमिका व्यक्त केली. 9 वर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये ऑल आउट ऑपरेशन्स राबवले होते. यामध्ये साधारणपणे 16 अवैध शस्त्र, 15 फरारी आरोपी, 14 पाहिजे असलेले आरोपी असे जवळ 30 आरोपी यांना अटक केली आहे. साधारणपणे रेकॉर्डवरचे 555 गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्या हालचाली आम्ही चेक केल्या आहेत. त्याशिवाय 373 आस्थापना आपण चेक केल्या आहेत. त्यामध्ये कुठं काही आक्षेपार्ह आढळत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय एकूण आपण 920 MV खाली ट्रॅफिकच्या कारवाई करण्यात आल्या आहेत. मोटर व्हॅन कायद्याखाली कारवाई करण्यात आल्या आहेत. ही कारवाई गेल्या 2 दिवसातली असली तरी अशीच कारवाई ह्या पुढे पण चालू राहणार आहे पुढचे 3-4 दिवस. आणि विशेषतः 31 डिसेंबरला बंदोबस्तासाठी आम्ही सर्वजणच रस्त्यावर असू. माननीय CP सरांपासून ते शेवटचे PC आम्ही सगळेजण बंदोबस्तात असू. साधारणपणे CP सर स्वतः जॉईंट CP, मी ॲडिशनल CPज आम्ही 4, सगळे DCP असे साधारणपणे 500 अधिकारी आणि 5000 पोलीस अधिकारी अंमलदार, 5000 पोलीस अंमलदार असा आमचा बंदोबस्त त्या दिवशी लागला असेल. यामध्ये प्लेन क्लोथमध्ये आम्ही जास्त प्रमाणात बंदोबस्त ठेवणार आहोत गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी. त्याशिवाय ड्रोनचा आणि CCTVचा वापर करणार आहोत. साधारणपणे आपल्याकडे मगाशी चुकून 1000 म्हणालो, पण आपल्याकडे साधारणपणे 2000 CCTVज आहेत सर्वत्र आयुक्तालयामध्ये. त्याशिवाय खाजगी CCTVसुद्धा आम्ही चेक करून त्याचा वापर योग्य रीतीने चालू आहे आणि त्याच्यात चित्रीकरण होऊ शकेल याची खात्री केली जाणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वांचे लक्ष ठेवणार आहोत. याशिवाय RCP, SRPF, आमचे स्ट्रायकिंग फोर्सेस, QRT हे सुद्धा आम्ही अलर्ट ठेवणार आहोत. कारण दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा धोका होता कामा नये या दृष्टीने आम्ही तयारी केली आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.